पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अगं काय झाले? मला तुम्ही मोठी माणसे अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही। याहूनचे आप्पा तर मुळीच आवडत नाहीत। ए काय बरळतेस? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मग का शिक्षा करता तुम्ही सारखी सारखी मुलांना? तुम्ही मुलांनी नुसते आमच्या मनातले बोलायचे देखील नाही का? वागायचं नाही का आमच्या मनासारखे? मग देवाने मन का तयार केले? आजी आणि आई म्हणतात मनोदेवतेचे ऐकावे। मग आम्ही आमच्या मनाचे ऐकून वागलो तर ते चूक कसे? आम्ही मोठ्यांचा आदर करतो, मोठ्यांवर प्रेम करतो, तरी हे चुकले ते चुकले म्हणून सारखे ओरडत असता, आम्हाला सारखे शिक्षा करत असता। का करता असे? आणि सगळ्यांनाच शिक्षा झेपते असे नाही। आता मला कोणी शिक्षा केली तर मी सहन करू शकते, पण उमा आते आहो नाही ना सहन करू शकत, नाही ना झेपत कोणाकोणाला। मग का शिक्षा करता? अगो पण काय झाले काय? आहो आहो बेशुद्ध पडलेत। काय काय काय? हो मी तिकडे गेले तर आहो भीतीने बेशुद्ध पडले होते। पाणी शिंपडले, हाका मारल्या तरी उठत नव्हते। मी एकटेच होते ना, मग घाबरले ना मी। एकटेच होते म्हणजे? नानू कुठे आहे? ते मला म्हणाले तू लग्नानंतरही पूर्वी इतकीच धीट आहेस ना, याची परीक्षा घ्यायची आहे मला। तू एकटीच जा जेवण घेऊन आहोंकडे। आणि मग ते गेले कुठेतरी। मी एकटीच गेले शेतावरच्या घरी जेवण घेऊन। पण आहो बेशुद्ध होते। शिक्षा म्हणून आपल्यापैकी तिथे कोणी गेले नसते तर आहो रात्रभर असेच बेशुद्ध पडून राहिले असते। काय झाले असते म्हणजे? का द्यायची अशी शिक्षा? का करतात मोठी माणसे असे? रघुनाथा चल लवकर आपण जाऊ बघूया। काठी घे, कंदील घे, जाताना वैद्य बुवांना घेऊन जाऊया। चल 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 या लवकर तू चल। अगं काळजी करू नको, काही होणार नाही सदाला, काही होणार नाही। मुळात मी म्हणते तू आता जरा गप्प बस। तोंड उघडलंस ना तर फक्त देवाचं नाव बाहेर पडू दे। इथे थांबू नको, जा पहिल्यांदा पाणी घेऊन ये। जा जा। अशीच जन्मभर सदाला साथ दे। हा रडायचं नाही, काही होत नाही त्याला, काही नाही। अहो अहो काय झाले? नर्मदेची आठवण येते गो। पण ती पळून गेली ते खूप बरे झाले। निदान जिवंत तरी असेल। पण कुठे आणि कशा परिस्थितीत असेल ते देवच जाणे। पण जिवंत तरी नक्कीच असेल। पण उद्या माझ्या समोर आली ना तर चांगलीच थोबडावेन तिला। सगळे कळतंय हो मला। आणि सांगू का, तुमचे हे बोलणे ऐकून बरेही वाटले।
जबराहाटीसमोर तुम्ही झुकलात, परंतु अद्याप माया आहे हो तुमच्या पोटी. आणि ही अशीच राहू दे जन्मभर. एवढे पुरेसे आहे हो मला. पण तुम्ही आणि आई माझ्याकडून भलत्या अपेक्षा करणार असाल तर ते मला जमायचं नाही, आधीच सांगून ठेवतोय. मला पयोची काळजी वाटते. तिच्या आगाऊपणाची त्र्यंबक काका गय करणार नाहीत. तेव्हा ती आली तर पाठवणी पूर्वीची 2-4 वर्षे ती सानेंच्या घरात शोभेल असेच विचार बिंबवा तिच्या मनावर. समजले ना? सदाशिवरावांच्या डोक्यात नवमतवादाचे खूळ आहे. ते हिने काढले पाहिजे, नाहीतर त्यांच्या संसाराचे 3 तेरा वाजतील. गुणपणा आणि हट्टीपणा आता तिला नकोच म्हणावे. हे काय? ही काय वेळ आहे का इथे यायची? खूप सान्यांकडून पळून तर आली नाहीस ना? एवढ्या रात्री कशी आलीस आणि एकटीच आलीस का? नाही, कडू काकांनी सोडले, कावेरी आजींनीच पाठवले. अगो पण एवढ्या रात्री का धाडले? रागावून धाडले का? बयो बयो, तू काही चुकीचं तर वागली नाहीस ना? नाही नाही नाही, मी चुकीचे नाही वागले. आम्ही मुलं चुकीची नाही वागत, तुम्ही मोठेच वागता. बयो, काय हे वागणे? मोठ्यांना अशी उत्तरं देतात का? घ्या, आणखीन डोक्यावर घ्या. आज मला उलट उत्तर करते, उद्या सासरी सुद्धा अशीच वागेल. मग झाले कल्याण. मी मगाशी बोलत होतो ना ते हेच. आई अगं ऐक ना माझं. आई बयो, काय चाललंय तुझे? आधी उलटून बोलायचे, मग स्वतःच रडायचे. आई नको ना मला दूर लोटू. मला तुझ्या मिठीत राहायचे. काय झाले असेल बाई हिच्या सासरी? आई जोडाई देवी, सांभाळून घे हो. मी चुकलो. जबाबदारी मी जाणीव नव्हतं. कुठे भंगारत होता? बोल, माफ करा मला. बोल. काय रे नानू, तुम्ही 2 जण जेवण घेऊन निघालात आणि यशोदेला एकटीला पाठवून तू कुठे गेला होतास? हा, अरे मुख्य जबाबदारी तुझी होती जेवण पोहोचवण्याची. मग ती केवळ हाऊस म्हणून आली होती तुझ्या बरोबर. मग आपली जबाबदारी टाकून रात्रीच्या वेळेस कुठे उंडारत होतास? अरे ती यशोदा धीट आहे म्हणून काय रात्रीच्या वेळी वाऱ्यावर सोडायची तिला? अक्कल आहे का? दगडगोंडे भरलेत सगळे. कुठे उलटला होतास रात्रीच्या वेळी? का सोडलेस तिला एकटीला? काही झालेस ते म्हणजे? अरे बोल ना, उचकड तोड नाही तर थोबाड फोडीन. बोल ना. अरे ती एवढीशी पोर प्रसंग अवधान राखून तिनं धावपळ केली म्हणून सदा वाचला, ना तर हातचा गेला असता. बायको असावी तर अशी. अर्थही माहित नसेल तिला, पण खऱ्या अर्थानं सहधर्मचारिणी ठरली. नारायणनं सदाशिवाला कोंडून ठेवलं म्हणून ही इथं राहिली. सदासाठी, सुलोचनेसाठी. तिनं सुलोचनेला शब्द दिला की मी सदाची काळजी घेईन, आणि तिनं काळजी घेतली, धावपळ केली, मनातलं बोलली. तर काय चुकलं तिचं? हा, तुम्हा लोकांना अगोदरपणा वाटला असेल, पण काय चुकीचं बोलली ती? लहानांकडून शिकायला हवं सगळं.
हो, आता तेवढंच शिल्लक राहिलंय. इतके दिवस तुम्ही शिकवत होतात, खूप बोललात. कलियुग आहे हेच खरे. घरातल्या कर्त्या पुरुषांना बायका शिकवायला लागल्या. खूप बोललात. आम्ही आहोत जिवंत अजून निर्णय घ्यायला. बोलतो आम्ही नारायणांशी. तुम्ही आत व्हा. अहो माझं आत. काही चुकीचे म्हणाली नाही बयो. खरोखरच मुले खरे बोलतात आणि खरे वागतात, कारण त्यांची मने निर्मळ असतात. मोठ्यांसारखा दुटप्पीपणा आणि स्वार्थीपणा नाही त्यांच्यात. तुमच्या वागण्यातल्या चुका त्यांच्या निरागस बोलण्याने उघडकीला येतात, म्हणून चिडता तुम्ही त्यांच्यावर. कोणीही कोणास इथं पाठीशी घातलेले नाहीये. नाही कसे दरवेळी अशी त्यांची बाजू घेता म्हणून ती मुलं सोकावतात. मनास येईल ते बोलू नका. बयोच्या वागण्यामुळे सगळे चांगलेच झाले, कुणाचे नुकसान झाले असे एकही उदाहरण नाहीये. करा करा, अजून कौतुक करा, म्हणजे डोक्यावर बसेल ती. हे सारे तुमच्या वागण्याचे परिणाम आहेत. तुमचीच फूस आहे त्यांना. तुमच्यामुळेच नर्मदेचे पाऊल वाकडे पडले. तुमचे प्रोत्साहन होते त्यांना. तुम्ही प्रभाकरला डोक्यावर घेतलेत. आश्रित आपल्या तुकड्यावर जगणारा त्याला तुम्ही आपल्या पंक्तीला बसवलेत. बस करा तुमचा ढोंगीपणा. पोटात एक आणि ओठात एक. स्वार्थ आणि सोयीचे धर्मकारण आहे तुमचे. आधी स्वतःच्या मनात डोकावून पहा. आपले चारित्र्य स्वच्छ आहे का ते तपासा आणि मग दुसऱ्यांवर आरोप करा. ये म्हातारे, मुलगी कुळाला काळं फासून गेली तरी तुझा तोरा अंगातून जात नाही. नारायणा, या म्हातारीला तिच्या बहिणीकडे सांगलीला पोचवा. या अवलक्षणीचं तोंड नकोय मला या घरात. आणि ये म्हातारे, आजपर्यंत माझ्या तुकड्यावर जगलीस त्याबद्दल माझे आभार मान. तुझ्या नवऱ्याने, आमच्या बंधू राजाने जी कर्ज डोक्यावर ठेवली होती ना, ती मी फेडलेत. मी त्यामुळे हक्काची भाषा करून उपयोग नाही, हे लक्षात ठेव. आणि तुझ्या या नारायण आणि राधा आणि त्यांच्या कारट्याने घेऊन जा बरोबर. यापुढे तुमची सोय तुम्ही बघा. माझ्या घरात तुमचे हे उपद्व्याप नको आहेत मला.
किती वेळा सांगायचे तुला उमा? आपण अशा प्रकारे नाही राहू शकत इथे. अहो पण आता मी तुझे काही एक ऐकणार नाहीये. आपल्याला ताबडतोब निघावे लागेल. नाही, त्यांनी शुद्ध मनाने आपल्याला आधार दिलाय. तो असा कसा धुडकावून लावायचा आपण? मूर्ख आहेस का तू? व्यवहारात तू जोगांची पत्नी आणि प्रत्यक्षात माझी, असे दुहेरी चोरासारखे जगण्यात काय आनंद आहे? मी हा मिंधेपणा नाही करू शकत. हा मिंधेपणा नाहीये, हा मिंधेपणाच आहे. आणि मी तुला शेवटचे सांगतो. अहो त्यांनी मुलाप्रमाणे वागवलंय आपल्याला. आपण त्यांना आधार दिला पाहिजे. त्यांना तरी दुसरं कोण आहे? तेव्हा तुम्ही इथून जायचा विचार मनातून काढून टाका. पुन्हा तेच. माझे डोके फिरवू नकोस तू. आपण जायचे म्हणजे जायचे. त्र्यंबक काकांनी धमकी दिलीये. 7 दिवसांची मुदत दिलीये. तेवढ्या अवधीत जर आपण पळालो नाही तर ते मला शिपायांच्या ताब्यात देतील. ते शक्य नाही. माझ्या घरात कोणीच कोणाला धमकी देऊ शकत नाही. मी बोलतो त्र्यंबकशी. त्याच्यापासून तुम्हाला काही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा. आणि शिपायांकडे तर नाहीच देऊ देणार. बघितलं ना, तुम्ही उगाच काळजी करत होतात. बाई 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 बाई, किती ते पुढे पुढे करावे माणसाने. या यशोदेच्या कौतुकाचे रांजण उतू चालले होते. पण आता बघायलाच नको. सासूबाई येता जाता भजन करतील. यशोदेने सदाला वाचवले, यशोदेने सदाला वाचवले, यशोदेने सदाला वाचवले, यशोदेने सदाला वाचवले. काकू तर काकू, मला तर वाटतंय काका आता खोतीच्या गादीवर देखील या नखा एवढ्या यशोदेसच बसवणार. नाही, शेतावरल्या घरात जायची परवानगी दिली कुणी? काकांनीच ना. शिस्त लावायचे अधिकार मोठ्या तोंडाने तुला द्यायचे आणि प्रत्यक्षात मात्र यांचे वेडे वाकडे वागणे पाठीशी घालायचे. अगं आपल्याला तोंड कशी पाडायचे? हो, आज कसे काय इतके हिरिरीने बोलताय? एरवी मी ते लोटल्याशिवाय आग भडकत नाही. मी बोलून बघितलं कसं वाटतं ते. फार मऊ द्या बोले यात. अरे याला काय अर्थ आहे? मी तेल ओतल्यावर आग भडकायला हवी. हिला उलटी कसली होतीये? हिचे म्हणजे जगा वेगळेच आहे हो सारे. गोदे, गणपत दादा, बापू आजोबांचा राग घालवायला काय करायचे रे? अगो सकू, तो कधीच जाणार नाही. बापू आजोबा कायम रागेच भरत असतात. खरं तर मलाही त्यांचा राग आलाय. मोठ्या आजीला आणि आपल्याला ते जा घरातून असे म्हणाले. त्यांना आपण अंधेरी कोशिंबीर खेळायला बोलूया का? मग ते खूप हसतील. हसले की राग जातो. मग ते आपल्याला घरातून जा असे म्हणणार नाही. बेताई, सखू गप्प बस. म्हणजे आपण खरंच घरातून जायचे? कुठे जायचे? का बरे तुम्ही असे रडवेले झाले आहात? काय झाले? मला नाही हस आल्याची तुमची अशी तोंड. मग बापू असे का करतायत? आपल्याला घरातून बाहेर का काढतायत? जोरात रागे भरत आहेत. मोठी आजीला सुद्धा ओरडले ते. मला वाटते आपलेच काहीतरी चुकत असेल. म्हणजे माझे. पण करायचे काय? त्यांना आनंदी कसे ठेवता येईल ह्याचा आपल्याला विचार करायला हवा. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आता तर बाई 2-2 घरातल्या मोठ्या मुलांना सांभाळायचे आहे मला. काय रे गणपत, तू हसलास का? बहेताई मोठ्या माणसांना मोठी मुले म्हणाली. मग काय म्हणणार? मोठी आहेत पण मुलेच आहेत अजून.
आपल्यापेक्षा जास्त तो मोठे माणसंच रुसतात, भांडतात, रागावतात. आणि तुम्हाला माहितीये का, राग नावाचा जो राक्षस असतो ना, तो मोठ्या माणसांच्या डोक्यावरच बसलेला असतो आणि मग त्यांना कळतच नाही आपण काय करतोय ते. म्हणून तर मी आमच्या अहंचा राग राक्षस खिडकीतून बाहेर फेकून दिला. कसा 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 सांग ना बोलते कसा. सांगते सांगते, गप्प बसा. मी काय केले माहितीये का,